नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण सेक्शन 2 चालू केलेला आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989चा. आपण हा ॲक्ट कंप्लीट करत आहोत. आता आपण हे बघितलं होतं की सेक्शन 2 हा खूप महत्त्वाचा सेक्शन आहे, कारण ह्याच्यावरती 2015, 2016, 2017, 2019ला प्रश्न विचारले होते. आता तुमचा हा प्रश्न होता, मी बघितलं कमेंटमध्ये की 2018चा जो पेपर आहे तो तुम्ही 2018चा का नाही सांगितला, कारण 2018ला हा भरतीच निघाली नव्हती, नोटिफिकेशनच निघालेले नव्हते. त्यामुळे 2018च्या एक्झाम झालेल्या नव्हत्या, त्यामुळे त्याचे पेपरच नाही आहेत. त्यामुळे फक्त 2015, 16, 17 आणि 19च्या एक्झाममध्ये सेक्शन 2 वरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे मी तो सेक्शन 2 3 भागामध्ये डिवाइड केला आहे, की म्हणजे आपण त्याचा क्वेश्चन सहित आपण त्याचा ॲनालिसिस करू शकतो थोड्या वेळामध्ये. तर म्हणून आता पुढचा जो भाग आहे सेक्शन 2चा ते आपण आता बघायचा आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. क्लॉज सीला. क्लॉज सी डेफिनेशन सांगतं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे. तर ॲक्च्युली हे असलं पाहिजे की आपल्याला आधी हे माहिती पाहिजे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स का असतात. कारण हा जो कायदा आहे हा मेनली जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स जे सोडून व्यक्ती येतात त्यांच्यावरती हा काय केला जातो, अपराध लावला जातो. की म्हणजे जर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स ह्यां सोडून ज्या व्यक्तीने यांच्यावरती म्हणजे कोणावरती SC आणि ST वरती अत्याचार केलेले असतात त्यांनाच काय केलं जातं, सजा दिली जाते. जर SC आणि STने SC आणि ST वरती जर अत्याचार केले तर हा कायदा त्यांना लागू होत नाही. म्हणून आपण शेड्यूल कास्ट ह्याची ना काय करतोय, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्याची व्याख्या पहिलेच आधी समजून घेतोय. म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा कोर्टात केस जाईल की हा शेड्यूल ट्राईब होता की नाही, SC ST होता की नाही, हा कायदा इथे लागू होईल की नाही, हाच पहिला प्रश्न उद्भवायला नको. म्हणून त्याची एक स्पेसिफिक डेफिनेशन केलेली आहे. ती कोणत्या ह्याच्यानुसार केलेली आहे, तर आर्टिकल 366 क्लॉज 24 आणि क्लॉज 25 मध्ये केलेली आहे. म्हणजे काय, तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बघितलं असेल तर कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 366, ओके, आर्टिकल 366 मध्ये 24 हा SC ला डिफाईन करतो, तर 25, ठीक आहे, 25 क्लॉज हा काय करतो, ST ला डिफाईन करतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर मग हे तेच तुमची डेफिनेशन दिली आहे SC आणि STची कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तीच तुम्हाला इकडे काय करायची आहे, रिफर करायचे. ओके, देन नेक्स्ट डेफिनेशन आहे ती स्पेशल कोर्ट. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की हे जे केसेस असतात ते काय असतात, एकदम सेन्सिटिव्ह केसेस असतात. ऑलरेडी आपल्या कोर्टामध्ये काय आधीच खूप सारे केसेस पेंडिंग राहिलेले आहेत आणि ते सॉल्व करण्यासाठी जरी जजेसनी रात्रभर जरी हेअरिंग्स घेतल्या तरी पण ते लवकर संपणार नाहीत, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून SC आणि STच्या वरती जे अत्याचार आहे ते जास्त वाढू नयेत म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल कोर्ट हे काय केलेले आहेत, आपण अरेंज केलेले आहेत. तर स्पेशल कोर्ट म्हणजे काय असतं हे बघूया. तर स्पेशल कोर्टाची डेफिनेशन सरळ आपण स्पेशल कोर्ट इन सेक्शन 14, जी काय सेक्शन 14 मध्ये काय केलेले डेफिनेशन ह्याची केलेली आहे तीच आपण काय घेतलेले इथे स्पेशल कोर्टाची डेफिनेशन घेतलेले आहे. ओके, स्पेशल कोर्ट मीन्स अ कोर्ट ऑफ सेशन स्पेसिफाईड ॲज अ स्पेशल कोर्ट इन सेक्शन 14. सेक्शन 14 नुसार, ओके, सेक्शन 14 नुसारच स्पेशल कोर्टाची डेफिनेशन घ्यायची आहे. कळलं स्पेशल कोर्ट म्हणजे काय असतं. नेक्स्ट, स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर. स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर कोण असतं, तर ह्याची डेफिनेशन सेक्शन 15 मध्ये दिलेली आहे तुम्हाला. तर त्याची डेफिनेशन काय आहे ती बघूया. स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर मीन्स अ पब्लिक प्रोसिक्युटर स्पेसिफाईड ॲज अ स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर ऑर ॲन ॲडव्होकेट रिफर्ड टू इन सेक्शन 15. म्हणजे काय, तुम्ही जर बघितलं असेल की हे जे SC आणि STचे लोक असतात हे खूप वल्नरेबल मानले जातात. कारण त्यांच्या जर तुम्ही हिस्ट्री जर बघितली तर त्यांच्यावरती आधी खूप अत्याचार झालेले आहेत. ते इकॉनॉमिकली पण काय होते, थोडे वीक होते आणि एज्युकेशन आणि सोशली पण थोडे वीक होते. त्यामुळे काय करावं लागलं आपल्याला, त्यांच्यासाठी ह्या प्रोव्हिजन्स कराव्या लागल्या. कारण आपलं संविधान सांगतं की आपल्याला रेस, कास्ट, सेक्स, लँग्वेज आणि बर्थ प्लेस, ओके, ह्या सगळ्यांच्यावरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काय करायचं नाही आहे, डिस्क्रिमिनेशन करायचं नाही आहे. पण काय झालेलं होतं की जर आपल्याला आपण डिस्क्रिमिनेशन नाही केलं, ठीक आहे, तर एक कॉम्पिटिशन असते प्रत्येकाची स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी. पण
कॉम्पिटिशन आपण वाघांमध्येच करणार, उंदरांमध्येच करणार. वाघाची उंदराबरोबर कॉम्पिटिशन लावून चालणार आहे का? तर नाही. किंवा समजा आपण बोललो हत्तीची एखाद्या चपळ प्राण्याबरोबर, चित्त्याबरोबर हे लावली, कॉम्पिटिशन लावली, डायनासोर बरोबर लावली, डायनासोरची चित्त्याबरोबर लावली, तर हे जमणार नाही आहे. का नाही जमणार आहे? कारण प्रत्येकाला एका लाईनवरती, म्हणजे काय, प्रत्येक जण काय असला पाहिजे, सेम कॅपेबल असला पाहिजे, तरच ते एकमेकांशी कॉम्पिटिशन करू शकतात. जर हे SC आणि STचे लोक सोशली, एज्युकेशनली आणि शिवाय ते इकॉनॉमिकली पण बॅकवर्ड होते, मग त्यांना आधी एका लाईनीवरती एक लेवल प्लेइंग फील्ड, जसं आंबेडकरांनी बोललं होतं, त्याच्यावरती आणून त्या रेषेवरती आणलं पाहिजे, मगच त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ शकते. म्हणून आपण काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ह्यांच्यासाठी केलेलं आहे, वुमनसाठी, चिल्ड्रनसाठी आणि SC आणि STच्या कास्टच्या लोकांसाठी. तर ह्यासाठी आपण काही प्रोव्हिजन्स केल्या. मग ह्यांच्यावरचे जे अत्याचार होते त्या थांबवण्यासाठी पण हा एक ॲक्ट आपण काय केला आपल्या संसदेमध्ये पास केला. तर अशा वेळी जेव्हा अत्याचार होतात तेव्हा कोर्टामध्ये केस पण लढायला पाहिजेत. आणि केस कोण लढतं? ॲडव्होकेट. आणि जर खूपच गरीब व्यक्ती एखादा असेल तर तो सरकारी वकील, त्याला फ्री लीगल एड देणं कॉन्स्टिट्यूशननुसार बाध्य आहे आपल्याला. ठीक आहे. तर मग नक्की स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन आता आपण बघूया. स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर मीन्स अ पब्लिक प्रोसिक्युटर स्पेसिफाईड ॲज अ स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर ऑर ॲन ॲडव्होकेट रिफर्ड टू इन सेक्शन 15. सेक्शन 15 नुसार जे काय तुम्हाला दिलेलं आहे डेफिनेशन स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटरची, तीच तुम्हाला इकडे घ्यायची आहे. डायरेक्टली त्याला पब्लिक प्रोसिक्युटर ॲज अ ट्रीट केलेलं असतं. ठीक आहे. मराठीमध्ये पण त्याची डेफिनेशन बघायची आहे, ते आता आपण बघूया. ओके. तर बघा, अनुसूचित जाती म्हणजे काय, SC, आणि अनुसूचित जनजाती म्हणजे ST, ह्यांची डेफिनेशन आपल्याला सरळ अनुच्छेद 366 म्हणजे काय, आर्टिकल 366 नुसार खंड 24 म्हणजे काय, क्लॉज 24 आणि क्लॉज 25 नुसार घ्यायची आहे. क्लॉज 24 SC ला डिफाईन करतो आणि क्लॉज 25 कशाला करतो, ST ला डिफाईन करतो. ओके, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आता विशेष न्यायालय म्हणजे काय, विशेष न्यायालय याचा अर्थ कलम 14 मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेले एखादे सत्र न्यायालय असा आहे. म्हणजे त्यांच्यासाठी जे स्पेशल कोर्ट बनवले जातात कलम 14 नुसार. ठीक आहे. आता कलम 14 काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानुसार जे काय विशेष न्यायालय त्यांच्यासाठी केलेले असतात त्यांना सत्र न्यायालय म्हणतात. ठीक आहे. आता बघा, विशेष सरकारी अभियोक्ता याचा अर्थ म्हणजेच काय, पब्लिक प्रोसिक्युटर म्हणजे काय, स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणजे काय, तर विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेला एखादा सरकारी अभियोक्ता किंवा कलम 15 मध्ये निर्देशित केलेला एखादा अभियोक्ता असा आहे. म्हणजे काय, कलम 15 मध्ये डिफाईन केल्याप्रमाणे किंवा ज्याला सरकारी अभियोक्ता असं आधीच संबोधलं जातं त्याला विशेष सरकारी अभियोक्ता असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यानुसार विशेष सरकारी अभियोक्ताची डेफिनेशन क्लिअर झाली. आता आपल्याला बघायचं आहे अनुसूची याचा अर्थ काय असतो. तर अनुसूची म्हणजे ह्याची डेफिनेशन बघूया. हे बघा, शेड्यूल म्हणजे काय, अनुसूची. तर शेड्यूल मीन्स द शेड्यूल अपेंडेड टू धिस ॲक्ट. हे जे ॲक्ट आहे ह्याच्यामध्ये जे काय तुम्हाला दिलेले आहेत भाग जे असतात, पार्ट केलेले असतात एखाद्या ॲक्टचे, त्याला शेड्यूल असं म्हटलं जातं. ओके. तर अनुसूची म्हणजे काय बघा, अनुसूची याचा अर्थ या नियमाला जोडलेली अनुसूची असा होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, सोशल बायकॉट. ह्याच्यावरती प्रश्न यावर्षी विचारला जाऊ शकतो. खूप पॉसिबिलिटी आहे, कारण मागच्या वर्षी आपल्याला इकॉनॉमिक बायकॉट विचारलं होतं, यावेळी सोशल बायकॉट विचारलं आहे. त्यामुळे प्रश्न विचारण्याचं खूपच चान्स आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. सोशल बायकॉट म्हणजेच काय, सामाजिक बहिष्कार याचा अर्थ काय आहे ते. तर बघा, सामाजिक बहिष्कार याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला इतर व्यक्तींनी सेवा न देणे किंवा त्याच्याकडून स्वीकार न करणे किंवा कोणतीही चालीरीतीची सेवा न घेणे किंवा सामाजिक संबंध ठेवण्यापासून रोखणे. जे इतर व्यक्तीबरोबर राखणारे संबंध असतील ते किंवा इतरापासून अलिप्त ठेवणे. म्हणजे काय पहिलं तर त्याला सेवा न देणे, म्हणजे त्याला सेवा द्यायची नाही, त्याच्याकडून सेवाही घ्यायची नाही. ज्या काय पहिल्यापासून चालीरीती वगैरे आलेल्या आहेत, चालीरीतीनुसार सेवा आहेत, त्या सेवा घ्यायच्या नाहीत. नंतर सामाजिक संबंध ठेवण्यापासून रोखणे म्हणजे काय, आपल्या जे आहेत रिलेटिव्स किंवा आपल्या जे एक मराठी शब्द आहे भावकी बोलतात, किंवा आपले एक समाज असतो त्या समाजाचे संबंध पण त्याने ठेवायचे नाही. असं त्याला निर्बंध घालून ठेवणे किंवा
आपण जे बाकी लोकांबरोबर जसं संबंध ठेवत असतो ना, त्यांच्यापासून पण त्याला काय करायचं, लांब लांब ठेवायचं, म्हणजे बहिष्कृतच करायचं, म्हणजे त्याने कोणत्या समाजाच्या व्यक्तीशी काय करायचं नाही, संबंधच ठेवायचा नाही. अशा 5 प्रकारे त्याची डेफिनेशन सांगितली. काय काय बघितलं आपण, तर कोणत्याही व्यक्तीला इतर व्यक्तीने सेवा न देणे, त्याला काय करायची नाही, सेवा द्यायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडून सेवा घ्यायची नाही. चालीरीतीनुसार ज्या पण सेवा आहेत त्या काय करायच्या, घ्यायच्या नाहीत. आणि सामाजिक संबंध ठेवण्यापासून रोखणे, कोणताही सामाजिक संबंध ठेवायचा नाहीये. जो आपण इतर नॉर्मल लोकांबरोबर ठेवतो ना, तो पण त्याला ठेवून द्यायचा नाही. आणि 5वा म्हणजे त्याला इतरांपासून अलिप्त ठेवणे, म्हणजे बाकी लोकांपासून पण त्याला दूर ठेवणे, त्यांच्याशी पण संबंध ठेवून न देणे. हे 5 प्रकार म्हणजे सामाजिक बहिष्कार आहे. ह्याला आपण तुम्ही 5 पॉईंटमध्ये वेगवेगळं हे करून काय करू शकता, लिहू शकता, आणि तुमचं आन्सर खूप प्रिशियस आणि चांगलं होईल. ठीक आहे, त्यामुळे सामाजिक बहिष्कार एवढं तुम्ही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आता नेक्स्ट बघा, आधी इंग्लिशमध्ये आपण बघून घेऊ सोशल बायकॉट म्हणजे काय असतं. ओके, ते पण इम्पॉर्टंट आहे, कारण इंग्लिश मिडियमची जिममध्ये म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये जे पेपर लिहिणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे सोशल बायकॉट मीन्स अ रिफ्युजल टू परमिशन टू रेंडर टू अदर पर्सन, म्हणजे काय, त्याला सेवा देणं नाकारणं, ऑर रिसीव्ह फ्रॉम हिम एनी कस्टमरी सर्व्हिस ऑर टू अबस्टेन फ्रॉम सोशल रिलेशन, त्याच्याकडून एखादी सेवा न घेणं किंवा त्याला एखादी सेवा न देण्याशिवाय त्याला सोशल रिलेशन त्याच्याबरोबर अजिबात न ठेवणं, जे आपण सामान्य लोकांबरोबर ठेवतो, दॅट वन वुड मेंटेन विथ अदर पर्सन. ओके, ऑर टू आयसोलेट हिम फ्रॉम अदर, त्याला बाकी लोकांपासून आयसोलेट करणं किंवा अलिप्त ठेवणं, दूर ठेवणं त्याला. तर अशा 5 प्रकारे बघा सोशल बायकॉट सांगितले, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण विक्टीम लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला नॉर्मली समजलं असेल विक्टीम म्हणजे काय, तुम्ही खूप वेळा टीव्हीमध्ये पण ऐकला असेल हा शब्द विक्टीम म्हणजे काय, ज्याच्यावरती अत्याचार झालेला आहे असा व्यक्ती. तर आता हा ऍक्टच आपण SC आणि ST साठी बनवलेला आहे, तर इकडे विक्टीम पण SC आणि ST कास्टचे लोक असतील. ठीक आहे, तर आपण ऍक्च्युली विक्टीम याचा अर्थ काय आहे ते आता बघूया. विक्टीम मीन्स एनी इंडिव्हिज्युअल who falls within the definition of the scheduled caste and scheduled tribes under clause C of subsection 1 of section 2 and who has suffered or experienced a physical, mental, psychological, emotional or monetary harm to his property as a result of the commission of any offense under this act and includes his relatives, legal guardian and legal heirs. ठीक आहे, एकदा मराठीमध्ये बघायचंय तर बघा, अत्याचारग्रस्त याचा अर्थ काय, अत्याचारग्रस्त म्हणजे काय, विक्टीम कोण असतं नॉर्मली, तर ज्याच्यावरती अत्याचार झालाय तो. बघा, तर अत्याचारग्रस्त म्हणजे काय, अत्याचारग्रस्त याचा अर्थ जी व्यक्ती कलम 2 पोटकलम 1 खंड क अन्वय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या व्याख्यात येते आणि ज्याने शारीरिक, भावनिक, मानसिक किंवा आर्थिक हानी किंवा त्याच्या मालमत्तेला हानी झाली आहे, तो व्यक्ती या अधिनियमान्वये कोणतेही अपराधामुळे आणि यामध्ये त्याचे नातेवाईक, कायदेशीर पालक आणि कायदेशीर वारस यांचा समावेश असेल. म्हणजे काय, पहिला तर तो SC आणि ST कास्टमध्ये बिलॉंग झाला पाहिजे, ही पहिली कंडिशन. दुसरं, त्याला कोणताही त्याच्यावरती एक अत्याचार जर झाला असेल, शारीरिक असेल, भावनिक असेल, मानसिक असेल किंवा मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या कशालाही असेल, त्याला स्वतःला असेल किंवा त्याच्या मालमत्तेला असेल, जर अशा कास्टच्या व्यक्तींवरती ह्या कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला असेल तर तो व्यक्ती सरळ अत्याचारग्रस्त मानला जाईल. ठीक आहे, किंवा तो व्यक्ती या अधिनियमान्वये कोणतेही अपराधामुळे आणि यामध्ये त्याचे नातेवाईक, कायदेशीर पालक आणि कायदेशीर वारस यांचा समावेश होतो किंवा त्याचे पूर्ण रिलेटिव्स. ठीक आहे, कायदेशीर पालक असतील किंवा त्याचे नातेवाईक पण त्याच्या विरुद्ध, ठीक आहे, ज्याने अत्याचार केलेला आहे त्याच्या विरुद्ध केस फाईल करू शकतात. त्यामुळे अत्याचारग्रस्त हे सगळे त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, आपण इंग्लिशमध्ये ऑलरेडी बघितलं होतं विक्टीम मीन्स काय आहे, तर विक्टीम मीन्स एनी इंडिव्हिज्युअल हू फॉल्स विदिन द डेफिनेशन ऑफ द शेड्यूल कास्ट. पहिलं तर शेड्यूल कास्ट किंवा अँड शेड्यूल कास्ट ट्राईबच्या डेफिनेशनमध्ये ते मोडलं पाहिजे, अंडर क्लॉज C ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 2. ठीक आहे, क्लॉज C मध्ये असलं पाहिजे सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन 2 अँड हू हॅज सफर्ड ऑर एक्सपिरियन्स्ड फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल, इमोशनल ऑर मॉनिटरी हार्म टू हिज
प्रॉपर्टी ॲज अ रिझल्ट ऑफ द कमिशन ऑफ एनी ऑफेन्स अंडर धिस ॲक्ट अँड इन्क्लूड्स हिज रिलेटिव्ह लीगल गार्डियन अँड लीगल हेअर. म्हणजे काय, पहिली कंडिशन तर तो SC आणि ST कास्टमध्ये बिलॉंग झाला पाहिजे. दुसरी कंडिशन, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मेंटली किंवा सायकोलॉजिकली किंवा फिजिकली कशाही प्रकारचा जर अत्याचार झाला असेल, ठीक आहे. थर्डली, जर त्याच्या मालमत्तेला जरी काय नुकसान पोचवलेलं असेल. फोर्थली, अशा प्रकारचं कोणतंही अत्याचार झालेला असेल तर त्याच्या वतीने त्याचे लीगल गार्डियन किंवा लीगल हेअर पण काय असणार, अत्याचारग्रस्त असतात. कारण त्यांच्यावर पण त्याचा परिणाम होतो. कारण जर ते डिपेंडेंट असतील तर, किंवा ते त्याच्या वतीने केस फाईल करू शकतात. मग हे 4 पॉईंट तुमचे विक्टीममध्ये आले पाहिजे. जर विक्टीमची डेफिनेशन विचारली तर ओके, विचारली जाऊ शकते. लक्ष द्या, विक्टीमची डेफिनेशन नक्की काय असते. ओके, सो हे प्रिपेअर करा, कारण हा सेक्शनच खूप महत्त्वाचा आहे. काय विचारलं जाईल ह्याच्याबद्दल हे सांगता येत नाही. ठीक आहे, तर क्वेश्चन बघूया. जो आलेला होता क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा येऊ शकतो. तर लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द टर्म सोशल बायकॉट अकॉर्डिंग टू SC and ST ॲक्ट 1989. सोशल बायकॉटचा अर्थ तुम्हाला पूर्णपणे नीट समजून हे करायचं आहे. तर तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला 5 पॉईंट सांगितले होते, तेच तुमचा आन्सर असणार आहे. हा मधला फक्त पॅराग्राफ आहे. कोणत्याही क्वेश्चनमध्ये पहिलं इंट्रो, नंतर त्याची हिस्ट्री लिहायची असते. हिस्ट्री नंतर त्याचं काय लिहायचं असतं, त्याचा पहिला काय नक्की क्वेश्चनमध्ये विचारलं आहे ते तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं असतं. विथ सेक्शन विथ जे पण आहे त्या तुमच्या पॅरेग्राफमध्ये. खरं तर मी जे 5 पॉईंट तुम्हाला मगाशी सांगितले सोशल बायकॉटचे ते तुमचे येणार. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं असतं, केस लॉ लिहायची असते किंवा मॅक्झिम एखादी टाकायची असते. केस लॉ लिहिली की ते केस लॉची काय येते, खाली जजमेंट येते. त्या जजमेंट नंतर तुमचं लास्टला कन्क्लुजन येतं. कन्क्लुजन महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि मग एवढं सगळं पॉईंट झाले तरच तुमचं आन्सर रायटिंग कंप्लीट, नाही तर तुमचं आन्सर रायटिंग कंप्लीट नाही आहे. ओके, हे लक्ष द्या तुम्ही. त्यामुळे आता मी तुमचं कव्हर करते फक्त हा वाला पॅरेग्राफ जो मी तुम्हाला सध्या सांगत आहे की काय करत आहोत आपण, कंप्लीट करत आहोत. आणि कारण बाकीचे इंट्रो हिस्ट्री वगैरे कसं लिहायचं मी तुम्हाला शिकवणार आहे, पण पहिला हा पॅरेग्राफ कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. कारण कोणतंही आन्सर रायटिंग फक्त तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला नॉलेज असेल. आणि नॉलेज लॉचं फक्त सेक्शननुसार येतं, तुम्हाला माहिती आहे. आजूबाजूच्या गोष्टीनुसार येतं, पण लॉमध्ये नक्की काय लिहिलं आहे ते माहिती पाहिजे. कारण अकॉर्डिंग टू लॉच आपल्याला चालायचं आहे. त्यामुळे आपण नॉलेज घेऊन हा पॅरेग्राफ पहिला तर कव्हर करतो. ठीक आहे, तर क्वेश्चन बघूया आता. एक्सप्लेन द टर्म सोशल बायकॉट अकॉर्डिंग टू SC and ST ॲक्ट 1989. ओके, SC आणि ST अधिनियम 1989 के अनुसार सामाजिक बहिष्कार शब्द की व्याख्या करे. ठीक आहे, SC आणि ST ह्यांना सोशल बायकॉट केलं तर त्याचा काय आहे अर्थ आपल्याला समजून सांगायचं आहे. ते आपण 5 पॉईंट बघितलेलेच आहेत, आठवतात तुम्हाला तर सांगा. पहिला पॉईंट होता त्यांच्याकडून सेवा कोणतीही न घेणं. ठीक आहे, सर्व्हिस न घेणं अजिबात त्यांच्याकडून. दुसरी गोष्ट, त्यांना सर्व्हिस न देणं. तिसरी गोष्ट, जी परंपरागत जी हे आहे चालीरीती आहे त्याच्यानुसार ज्या सेवा आहेत ते पण त्यांच्याकडून घेणं नाकारणं. चौथी गोष्ट, त्याच्याशी कोणताच संबंध न ठेवणं जो आपण नॉर्मल लोकांबरोबर ठेवतो, एखाद्या समाजातील व्यक्तीबरोबर ठेवतो तो. आणि 5वं, त्याला बाकीच्या लोकांबरोबर ती पण काय करणं, रिलेशन ठेवू न देणं, त्याला एकदम अलिप्त ठेवणं बाकीच्या सगळ्या लोकांपासून. हे 5 कंडिशन काय येतात, सोशल बायकॉट येतात. तो तुमचा मधला पॅराग्राफ कंप्लीट झाला आता. ठीक आहे, इंग्लिशमध्ये काय आहे, टू रिफ्यूज टू रेंडर सर्व्हिसेस. ओके, त्याच्याकडून सर्व्हिसेस घेणं नाकारणं. टू रिफ्यूज टू गिव्ह हिम सर्व्हिसेस घेणं आणि देणं दोन्ही पण नाकारणं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 2 पॉईंट करू शकता. तिसरी गोष्ट, टू रिफ्यूज टू टेक एनी सर्व्हिस विच आर म्हणजे जी चालत आलेली आहे खूप ह्याच्यापासून. ठीक आहे, हां, टू रिफ्यूज सर्व्हिसेस. ठीक आहे, तिसऱ्या पॉईंटवरती आपण आलं, तो मी एक्सप्लेन करते. पहिला तर सांगितला टू रिफ्यूज टू टेक सर्व्हिसेस, एनी सर्व्हिसेस, रेंडर सर्व्हिसेस किंवा टेक सर्व्हिसेस. हा दुसरा पॉईंट झाला. गिव्ह सर्व्हिसेस देण्यासाठी पण नाकारणं. टू रिफ्यूज टू गिव्ह सर्व्हिसेस अँड टू रिफ्यूज टू टेक सर्व्हिसेस. हे दोन्ही पॉईंट कंप्लीट झाले तुमचे. आता तिसरा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, टू रिफ्यूज टू टेक कस्टमरी सर्व्हिसेस. कस्टमरी म्हणजे परंपरागत ज्या सर्व्हिसेस आत्तापर्यंत चालीरीतीनुसार ज्या चालत आल्या त्या घेणं पण नाकारणं. हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे. चौथा,
to not keep any relation that one can keep with the other person in a सोसायटी. ठीक आहे. हा 4th पॉईंट. आणि 5वा पॉईंट काय आहे की त्याला बाकी सगळ्यांच्यापासून पण अलिप्त ठेवणं, आयसोलेट करणं. टू कीप आयसोलेट फ्रॉम द अदर सोशल सोशली पीपल. ओके. मग हे काय येणार त्याच्यामध्ये 5वा पॉईंट येणार. म्हणजे अशा प्रकारे आपण 5 पॉईंट आपल्याला सोशल बायकॉटमध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण तयार केलेला आहे. मेन्सला हा ॲक्ट येतो त्यामुळे आपण मेन्सचे क्वेश्चन बघतोय. अशा तऱ्हेने हे सेशन झालं. धन्यवाद. असंच तुम्ही कमेंट करत राहा. तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते माझ्यापर्यंत पोचवा, म्हणजे मी अजून क्वेश्चन आणेन आणि तो ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करेल. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नोटिफिकेशन देईल की नवीन काय केलेलं आहे, आम्ही व्हिडिओ ॲड केलेला आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.